विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी वारीच्या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्प लावण्यात आलेले आहे. खरं तर मी आता करमाळ्यामध्ये पोहोचलेलो आहे. आषाढी वारीचा प्रवास जो आहे याच करमाळ्या शहरातनं जातोय. मात्र या ठिकाणी स्थानिक लेवलला ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी मेडिकल कॅम्प लावण्यात आलेला आहे. त्याच्यात वैद्यकीय सेवा कक्ष आणि हिरकणी कक्ष. काय नेमकी ही कन्सेप्ट आहे, कशा पद्धतीने वारकऱ्यांवरती उपचार केला जातो, वारकऱ्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी गोळ्या औषधी दिल्या जातात, मेडिसिन दिलं जातं आणि नेमकं कशा पद्धतीने त्यांच्यावरती उपचार केला जातो. खरं तर गावातले सगळेच कर्ते मंडळी या ठिकाणी आहेत. एक मोठा मेडिकल कॅम्प त्यांनी लावलेला आहे. महत्वाचं म्हणजे या प्रवासादरम्यान वैद्यकीय सेवा कक्ष अनेक आपल्याला दिसून आले. मात्र या ठिकाणी महत्वाचं म्हणजे हिरकणी कक्ष. काय नेमकी कन्सेप्ट आहे, संकल्पना काय आहे, आपल्यासोबत सरपंच आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मेडिकल कॅम्प अनेक ठिकाणी आम्ही बघितले प्रवासादरम्यान. काय नेमकी कन्सेप्ट आहे, हिरकणी कक्ष या ठिकाणी लावणार? आम्ही मागील 5 वर्षापासून हे कन्सेप्ट चालू केलेला आहे. 5 वर्ष झाले आम्ही हिरकणी कक्ष लावतोय. मेडिकल कॅम्प आहे, प्रत्येक वारकऱ्याला मसाज सेंटर आहे, लेडीजसाठी लेडीज मसाजर आहेत. सगळ्या सुविधा वारकऱ्यांसाठी ठेवलेल्या आहेत आणि गोळ्या औषधं बीपी असेल, शुगर असेल, हे सगळे तपासणी केली जाते. महिला वारकऱ्यांसाठी महत्वाचं म्हणजे हिरकणी हिरकणी कक्ष. कक्ष, सॅनिटरी पॅड आहेत. पण आता जेवढे ज्या काही सुविधा असतील महिलांसाठी ते सगळे केलेले आहेत. काय वाटतं, कशा पद्धतीने आपल्याकडे वारकरी येत आहेत, काय त्यांच्या अडचणी किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने इजा झाल्याचं आपल्याला निदर्शनात येतं? वारकऱ्यांचे छोटे मोठे ऍक्सिडेंट झालेले असते, समजा गाडीवरून घसरले कोण इतर, त्यांना प्रथमोपचार दिलेला आहे. आपण बघितलं असेल खरं तर करमाळा शहरामध्ये स्थानिक लेवलला सरपंचांच्या वतीनं हा मेडिकल कॅम्प लावण्यात आलेला आहे. खरं तर यामध्ये महिलांना प्राधान्य देऊन हिरकणी कक्षाची स्थापना केली आणि महिलांच्या ज्या अडीअडचणी असेल त्याच्यासाठी हा कॅम्प जो आहे तो तत्परतेने सेवा पुरवत असतो. कॅमेरामन तुषार डेप्रेसर, खुशाल पाटील, करमाळा.